नमस्कार. ही माझ्या शेतीची अवस्था आहे आणि अशीच अवस्था अख्ख्या महाराष्ट्राची आहे. सरकारने ही शेतीची अवस्था बघून 7,000 रुपये हेक्टरी आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी 2251 रुपयाची तरतूद केली आहे. धन्यवाद मायबाप सरकार. पूर्ण महाराष्ट्रासाठी 2251 रुपयाची तरतूद करताना सरकार कारण सांगतंय की आमच्याकडे पैसा नाही, नसेलही पैसा. पण एका नाशिकसाठी सरकार जेव्हा कुंभमेळ्यासाठी 14,000 रुपयाची तरतूद करू शकतं, तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी फक्त 2200 कोटी रुपयाची तरतूद. सरकार कुंभमेळा जाणार आहे, कुंभमेळा येणार आहे, पण शेतीचं झालेलं नुकसान कधी भरून नाही निघणार आहे. शेतकऱ्याची शेती गेली, गुरे गेले, जनावरे गेले, घर गेले, घरातलं साठवलेलं धान्य गेलं. आणि सरकारने फक्त 7,000 रुपये एकरी मदत केलेली आहे. सरकार कुंभमेळा होऊ द्या, एखादा कुंभमेळा गरिबीमध्ये, पण अख्खा दुबा देश, अख्खं जग आठवण काढील की एक असंही सरकार होतं की ज्याने गरिबी कुंभमेळा केला, पण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला. अहो, कुठे गेले ते आमदार जे 100 कोटी रुपये एका निवडणुकीसाठी खर्च करता आणि 1 कोटी रुपयाच्या गाडीत बसून मिरची भाकर खाताना दाखवून ते गाणं लावतंय की ही वाट जरी वाळणाची. कुठे गेले ते देवस्थान? 2-2, 5-5 किलो सोन्याच्या कळस लावणारे मंदिराला देवस्थान. कुठे गेले तुमचा पैसा? आज शेतकऱ्याला गरज असताना तुम्ही 1 रुपया जर काढत नसाल तर घुसणावह गोष्ट नाही. म्हणून मी म्हणतो, या कृषी प्रधान देशात आम्ही शेतकरी, या कृषी प्रधान देशात आम्ही भिकाऱ्याच्या वेशात आणि या शेतकऱ्याला नावालाच राजा ठेवलाय तुम्ही. तर विचार करा, सर्वांनी मोकळ्या हाताने दान करा. अहो, तुमच्यापेक्षा दान माझा शेतकरी राजा करतोय. गाड्या गाड्या भरून पूरग्रस्त शेतकऱ्यांना पाठवतोय आणि तुम्ही कारण देताय की पैशाचं सोंग करता येत नाही, पैसा नाही.